आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल विक्री बंद राहणार आणि पेट्रोल महागणार अशी अफवा सोशल मीडियावरती पसरली आहे। त्यानंतर नांदेडमध्ये देखील मंगळवारी रात्री शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी अचानक एकच गर्दी केली। आसरा नगर बाखना परिसरातील बाबा पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या रांगा लागल्या होत्या। पेट्रोल मिळणार नाही या अफवेमुळे अनेकांनी टँक फुल देखील केले। दरम्यान पेट्रोल पंप बंद होणार नाहीत, मोठा साठा उपलब्ध आहे अशी माहिती पेट्रोल पंप चालक चैतन्य बापू देशमुख यांनी दिली आहे। त्यासोबतच पोलिसांनी देखील हस्तक्षेप करत गर्दीवर नियंत्रण मिळवलंय आणि पेट्रोलचा तुटवडा होणार नसल्याचं स्पष्ट केलंय। इस्रायलने त्यांचं जे युद्ध सुरू आहे ना, खाडी देशातून जे कच्चा लोहा आहे, स्क्रॅप आणि स्पॉन्ज आयरन DRI हे याचा सप्लाय डिस्टर्ब होणार आहे किंवा त्याचे रेट वाढतील। तर त्यामुळे स्टील इंडस्ट्रीला रॉ मटेरियलचा प्रॉब्लेम होईल आणि त्याचे रेट वाढणारच आहे, 100% वाढतील। मार्केटनं जी नी जर्क रिॲक्शन दिली, म्हणजे ताबडतोब जी रिॲक्शन दिली, त्यामध्ये जे TMTचे दर आहेत ते वाढलेले आहेत। साधारणतः 1.5 रुपये किलो किंवा 1,500 रुपये टन ह्या प्रमाणे वाढलेले आहेत। परंतु लॉंग टर्म मध्ये ह्याचा परिणाम गंभीरच होणार आहे, कारण आखाती देशातून येणारं स्क्रॅप हे एक रॉ मटेरियल आहे भारतातील स्टील उद्योगाचं, आणि त्यापेक्षाही अधिक म्हणजे एनर्जीच्या प्राइसेस वाढतील आणि एनर्जीच्या प्राइसेस वाढल्यामुळे स्टील मॅन्युफॅक्चरिंगची कॉस्ट वाढेल। आज नांदेड शहरामध्ये दिवसभर कोणत्याही पेट्रोल पंपावर रश नव्हती, पण संध्याकाळी 6च्या नंतर अचानक जेव्हा पेट्रोल पंपावर रश वाढली आणि पेट्रोल पंप धारक असल्या कारणाने लोकांनी जेव्हा मी विचारलं तर त्यांनी अशा प्रकारची जी रील्स व्हायरल आहेत ते मला दाखवलं। या संदर्भात मी नांदेडचे जिल्हाधिकारी श्री राहुल करडेले यांना भ्रमणध्वनी देऊन माहिती दिली की आपण जिल्हा माहिती केंद्राच्या माध्यमातून अशा प्रकारच्या अफवेवर विश्वास ठेवू नका, असं आपण नागरिकांना आवाहन करा।